आला आला पावसाळा, तब्येत जरा सांभाळा. आणि तब्येतीबरोबरच जे घराच्या आपल्या अवतीभोवती किंवा घरामध्ये आता पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याच्या नंतर जे साप घरामध्ये येतात किंवा घराच्या अवतीभोवती येतात, त्यांच्यापासून सुटकारा कसा मिळवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता बघा, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर बघा की काय होत असतं की एवढे दिवस जे उन्हाळा होता आणि गरमी होती, त्यावेळेस सापांनी, उंदरांनी किंवा घुशींनी बिळं केलेले असतात घराच्या बाहेर. आणि आता बघा पावसाने काय होत असतं की जे ते बिळं केलेले होते उंदरांनी, घुशींनी किंवा सापांनी, त्याच्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये काय होतं बघा, तर पाणी जातं आणि पाणी गेल्याच्या नंतर त्याच्यातून जे असे साप, विंचू, जे असे प्राणी आहेत ते बघा बिळाच्या बाहेर येतात. आणि बाहेर आल्याच्या नंतर बघा ते काय करत असतात, तर चांगली निवाऱ्याची जागा शोधत असते, जिथं त्यांना चांगला निवारा भेटू शकतो, थोडीशी गरमाई भेटू शकते. त्याच्यासाठी ते काय करत असतात, तर ते आपल्या घरामध्ये किंवा बाहेर पोरच्या आसन अशा ठिकाणी किंवा आपले जे बूट आहेत, बूट, त्या बुटामध्ये सुद्धा जाऊन हे जे साप आहेत किंवा विंचू आहेत त्याच्यामध्ये बसतात, किंवा आपल्या संडास बाथरूममध्ये बसतात, किंवा आपलं जे काय साहित्य असतं बघा बाहेर आपण जे आडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन हे साप, विंचू बसत असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघा आता ते काय करत असतात, तर चांगला निवारा शोधण्याचं ते काम करत असतात. आणि तुम्ही तर बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं असेल की आत्तापर्यंत की पावसाळ्यामध्ये भरपूर असे साप निघालेले आहेत आणि बऱ्याच जणांना ते साप चावून बऱ्याच जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे बघा. किंवा काय होतं असतं, ते साप येण्याचे म्हणजे आणखीन बी कारणं आहेत की ज्यावेळेस नद्या नाल्यांना पूर येतो, अशा वेळेसुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये जे वाहून साप, विंचू जे आहेत ते येत असतात आणि त्याच्यापासून मानवी वस्तीला त्याच्यापासून धोका निर्माण होत असतो. तर बघा अशा वेळेस काय आपण काळजी करायची आणि कशा पद्धतीने आपल्याला ह्या सापांपासून वाचायचं आहे, त्याच्यासाठी आपण घरगुती औषध तयार करणार आहोत. काय करणार आहोत की घरगुती औषध तयार करणार आहोत, जेणेकरून जे साप आहेत किंवा विंचू आहेत ते आपल्या घराच्या आसपासही फिरकणार नाहीत किंवा घरातसुद्धा येणार नाहीत. असं आपण आज एक घरगुती औषध तयार करणार आहोत बघा. आणि ते कशापासून तयार करणार आहोत हे तर, आणि ते कशा पद्धतीने वापर करायचे आहे, कशा पद्धतीने त्याचा काय उपयोग करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो संपूर्णपणे पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून आपली जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत संपूर्ण पोचली पाहिजेत. अर्धवट माहिती आपण अजिबात पाहायची नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, संपूर्ण माहिती पाहायची आहे बघा. तर आणि दुसरं म्हणजे काय असतं बघा, साप घरात येताना आपल्याला जर काहीच माहीत नसतं की साप कशा पद्धतीने घरात कुठून येत असतो, त्याच्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजेत ते संपूर्ण मी माहिती सांगतो तुम्हाला. एकतर बघा साप कुठून कुठून येत असतात, एकतर आपले बाथरूमचा पाईप आपण कधीही पावसाळ्यामध्ये उघडा ठेवायचा नाही. तो नेहमी ज्यावेळेस आपल्याला झोपायचं आहे किंवा त्याचं काम झालं आहे त्या टायमिंगला जो पाईप आहे तो बंद करून ठेवायचा आहे, त्याला टोपण लावायचं आहे. हे पावसाळ्यामध्ये 100% काळजी घ्यायची. त्याच्यानंतर बघा साप जे आहे ते आपल्या दारातून सुद्धा 100% येतात. ज्यावेळेस आपण कोणीतरी बाहेर असतो, घरात कोणी नसतं, त्या टायमिंगला साप आपल्या घरात येऊन बसलेला सुद्धा माहीत नसतो. त्याच्यामुळं आपण दिवाणमध्ये, ह्याच्यामध्ये किंवा कपाटामध्ये कुठेही अडचणीची जागा ठेवायची नाही, जेणेकरून तिथं साप लपून बसू शकतात. त्याच्यामुळं दरवाजाला सुद्धा आपण काय करायचे, एखादी फळी वगैरे किंवा प्लाऊडचं लाकूड दरवाजाला बऱ्याच ठिकाणी सिटीमध्ये मी पाहिलं आहे बघा, दरवाजाला लाकडी अशी एक पट्टी लावून ठेवलेली असते, ती सुद्धा काय करायची तुम्ही अशा पद्धतीने तिचा वापर करायचा, जेणेकरून इचू, काटा किंवा इतर पशु प्राणी काही त्याच्या घरामध्ये येऊ नाहीत. अशा पद्धतीने ते दरवाजाला पण हे करायचे. आपली जी खिडक्या आहेत, घराच्या खिडक्या आहेत, त्याच्यातून सुद्धा साप येतात. मग अशा वेळेस काय करायचं आहे, ते एकतर आपण खिडक्यांना स्लायडिंग काचा बसवून घ्यायच्यात. जर नसतील, आपली परिस्थिती जर नसेल, तर अशा वेळेस काय करायची बघा, आपल्याला जी मच्छरची जाळी असते, आपण मच्छरसाठी जी जाळी
लोखंडी भेटते बघा मार्केटमध्ये, बाजारमध्ये, कुठेही हार्डवेअरच्या दुकानामध्ये. तर ती मच्छरची जाळी काय करायचं आहे आपल्याला घेऊन यायची आहे आणि ती बाहेरच्या साईडनी आतल्या साईडने आपल्याला काय करायचे आहे व्यवस्थितपणे खिळ्याच्या साहाय्याने वगैरे आपल्या पद्धतीने ती व्यवस्थित बसवून घ्यायची. कारण थोडी जरी त्याला फट असेल कशाला तरी कितीही मोठा साप त्याच्यामध्ये येऊ शकतो, प्रवेश करू शकतो. का तर त्यांचं अंग जे आहे ते लवचिक असतं, त्याच्यामुळे ते कुठल्याही ह्याच्यामध्ये ते थोड्याशा जरी फटीमधून ते आतमध्ये केवढाही मोठा साप जाऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्या घराची पहिल्यांदा काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराभोवती अवतीभोवती किंवा घरात अजिबातच साप येऊ नये. आपण एवढं प्रयत्न करूनसुद्धा साप कधी घरात येतात. मग त्याच्यासाठी आपण एक असं औषध तयार करणार आहोत की साप आपल्या घरातच काय घराच्या अवतीभोवतीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही, असं म्हणायलासुद्धा दिसणार नाही की साप आम्हाला दिसला होता. आता सिटीमध्ये ठीक आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये भरपूर असं सापाचं प्रमाण जास्त असतं. सिटीमध्ये थोडंसं कमी असतं, कमी म्हणजे नगण्यचं असतं. कुठेतरी एखादा साप बघायला भेटतो, म्हणजे औषधालासुद्धा साप भेटू शकत नाही असं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये भरपूर असं गवत असतं, शेती असते आणि घरांची सुद्धा थोडीशी पडझड झालेली असते, म्हणजे पक्क्या घरं नसतात. त्याच्यामुळे थोडीशी ग्रामीण भागामध्ये भरपूर अडचणी असतात. त्याच्यामुळे सापाचं प्रमाण आपल्याला पाहावयास मिळतं यावेळेस. तर बघा मग आता आपण काय करायचं आहे की आता औषध हे जे आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे, त्याचा उपयोग कसा करायचा ही संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते संपूर्ण बघूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण औषध तयार करायला घेऊ आणि ते कशा पद्धतीने वापरायचं आहे ते सुद्धा बघूया आपण. तर चला आता आपण औषध तयार करायला घेऊ, जेणेकरून जे साप आहेत ते घराच्या अवतीभोवतीच काय पण घरातसुद्धा येणार नाहीत. तर चला. तर त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण हा असा खलबत्ता घेतलेला आहे, म्हणजेच ही कुटणी घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जे औषध जे आहे ते बघा आता आपण तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी साहित्य आपण कसं घेतलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला औषध तयार करायचे ते सांगतो मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघा जे सापांचे दुश्मन आहेत त्या वस्तू घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा वापर कसा करायचा आहे ते बघणार आहोत. तर हा सगळ्यात खतरनाक सापाचा दुश्मन जर कुठला असेल तर हा लसूण असतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन आपण वस्तू ॲड करणार आहोत, पण त्या वस्तू काय काय आहेत ते पण बघा आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर हा लसूण घेतलेला आहे आपण. आणि लसूण घेतल्याच्यानंतर हा जो लसूण आहे आपल्याला काय करायचं आहे तर हा लसूण आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायचा आहे बघा. आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला. आणि ह्या पाकळ्या आपल्याला अशा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत कुटणीमध्ये. ते बघू शकता आपण सोलून घेतोय म्हणजे फक्त लसूण फक्त आपण मोकळा करून घेतोय. त्याचा जो पाला आहे तो आपण तसाच ठेवलेला आहे, वरचा जो आहे तो. बाकीचा फक्त आपण फोडून घेतलेला आहे. या अशा पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. आता लसूण टाकल्याच्या नंतर बघा आणखीन सापाचे दुश्मन आहेत ते म्हणजे दालचिनी. काय आहे दालचिनी. तर हे असे आपण दालचिनीचे थोडे 4-5 तुकडे घेतलेले आहेत छोटे, ते पण ह्याच्यामध्ये टाकतोय आपण. त्याच्यानंतर आपण जो घेतलेले आहेत त्या घेतलेल्या आहेत बघा वस्तू म्हणजे काय आहे तर हे आहेत लवंगा. काय आहे लवंगा आहेत. तर हे सुद्धा सापाचे खतरनाक दुश्मन आहे, म्हणजे ह्यांचा 36चा आकडा आहे. कशाचा सापाचा आणि ह्या ज्या आपण वस्तू टाकतोय ह्यांचा सर्वांचा 36चा आकडा आहे. त्याच्यामुळे ह्याला साप घाबरत असतात. तर हे सुद्धा आपण ह्या लवंगा आता काय करत आहोत ह्याच्यामध्ये टाकून देत आहोत, हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात खतरनाक दुश्मन सापाचा, कसला खतरनाक दुश्मन सापाचा, तो म्हणजे आहे कांदा. तुम्ही शेतीमध्ये कधीही बघा तुम्हाला कांद्याच्या रानामध्ये कधीही साप दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. दुसऱ्या कुठल्याही बागेमध्ये तुम्ही किंवा शेतामध्ये सर्वत्र तुम्हाला साप आढळेल, परंतु कांद्याचा वास जो आहे उग्र वास जो आहे तो सापाला अजिबात सहन होत नाही. त्याच्यामुळं तो कांद्याच्या रानामध्ये कधीही तुम्हाला साप दिसणार नाही, आढळणार नाही किंवा कुठं पाहावयासुद्धा मिळणार नाही.
का तर ह्या कांद्याचा भरपूर असा उग्र वास असतो आणि त्याने साप जो असतो तो भुलतो किंवा भुलल्याच्या नंतर तो मरूनसुद्धा जातो. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही कांद्याच्या रानात साप दिसणार नाही. म्हणून इथं आपण काय घेतलेला आहे, तर असा हा कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा घेतल्याच्या नंतर ह्याचा उपयोग कसा करायचा आहे बघा. तर आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे की हा जो कांदा आहे ह्याचं वरचं जर आवरण म्हणजे जे टरकलं आहे ते काढून घ्यायचं आहे बघा. आणि जेवढा कांदा आपला तिखट असेल तेवढा फायद्याचा आहे बघा. म्हणजे गोड कांदा असावा असं काहीच नाही. जर तुमच्याकडे तिखट कांदा नसेल तर तुम्ही तो साधा गोड असेल तरी चालेल, त्याचा वास महत्त्वाचा आहे. परंतु जेवढा तिखट कांदा असेल तेवढा तिखट कांदा आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. कारण कांद्याचे प्रकार दोन असतात, एक तिखट आणि गोड. बघा बऱ्याच जणाला काय होतं असतं की कांदा ज्यावेळेस आपण चिरत असतो त्या टायमिंगला काय होतं असतं तर आपल्या डोळ्यातून पाणी निघत असतं. तिथं समजून जायचं आहे की हा जो कांदा आहे तो भरपूर असा तिखट आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर हा असा तिखट कांदा घ्यायचा आहे आपल्याला. तो भरपूर असा तिखट असतो आणि जेवढा तिखट असेल तेवढेच साप त्याच्यापासून दूर पळत असतात बघा, म्हणजेच लांब पळून जात असतात. आणि मग असा हा कांदा आपण छिलून घेतलेला आहे. आणि आता छिलून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर अशी एक खिसणी घेतलेली आहे आपण. आणि खिसणी घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर ह्या खिसणीने आपल्याला काय करायचं आहे तर हे अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे बघा आपल्याला. हा जो कांदा आहे तो चांगला एक मोठा कांदा घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून जेवढा तुम्ही चांगला कांदा मोठा घ्याल तेवढा फायद्याचा आहे. कारण त्याचा वास हा खूप म्हणजे खूपच उग्र असतो. कोणाकोणाला जेवणामध्ये सुद्धा कांदा भरपूर आवडतो, परंतु कायला आवडत नाही. कारण हा जो कांदा आहे तो तिखट असल्यामुळे किंवा हा ताम्र पद्धतीचा असल्यामुळे बरेच जण ह्याचा आहारामध्ये उपयोग करत नाहीत बघा. तर असा हा कांदा आहे. तर बघा हा असा किसून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने बघा आता आपला हा कांदा किसत आलेला आहे. तर चला मग आता आपण हे कांदा जो आहे आपला तो किसून घेऊया. तर इथं बघा आता आपला कांदा संपूर्ण किसून झालेला आहे बघा. हे पाहू शकता तुम्ही, हा संपूर्ण कांदा आपला आता इथं किसून झालेला आहे. आणि आता किसून झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपलं जे साहित्य आहे जे आपण एका कुटणीमध्ये म्हणजेच आपल्या ज्या खलबत्त्यामध्ये जे आहे ते टाकलेलं आहे, त्यात आपल्याला काय करायचं आहे बघा. तर हे अशा ह्या कुटणीच्या साहाय्याने हे आपल्याला हे जे साहित्य आहे तर हे असं कुटून घ्यायचं आहे बघा, हे छान पद्धतीनं. जेणेकरून ह्यांचं जे मिश्रण आहे लसूण, त्याच्यानंतर आपल्या लवंगा आणि त्याच्यानंतर आपण जे दालचिनी टाकलेली आहे या तिन्हीचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आपल्याला. हे फक्त आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, कुटणीमध्येच हे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावायचं नाही आपल्याला. कारण आपल्याला हे कुटत असताना काय करायचं आहे की ओबडधोबड कुटायचं आहे. काय कसं ओबडधोबड, त्याच्यामुळे ह्याला काय करायचं आहे मिक्सरला लावायचं नाही आपल्याला. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपलं जे बेलन असतं बघा चपात्या बनवण्याचं, आणि एक ग्लास असतो त्या ग्लासमध्ये ह्या वस्तू टाकायच्यात. आणि त्या बेलनने सुद्धा काय करायचं आपल्याला की अशा पद्धतीने हे कुटता येतं. जर तुमच्याकडे हे कुटणी किंवा खलबत्ता नसेल तर हे अशा पद्धतीने बघा हे आपलं मिश्रण जे आहे ते बारीक करून झालेलं आहे. म्हणजेच ओबडधोबड पाहिजे होतं आपल्याला, बारीक म्हणजे पावडर वगैरे करायची नव्हती आपल्याला. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे तयार झालेलं आहे. तर आता हे तयार झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे खलबत्त्यातून काढून आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे या अशा पद्धतीनं. आणि ते सर्व आता हे जे मिश्रण आहे
ते आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हाताने. आणि हे छान पद्धतीने आता हे मिक्स झालेलं सुद्धा आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर बघा आता काय करायचं आहे. तुम्ही तर म्हणता दादा हे मिश्रण तयार झालं आहे, परंतु आता हे वापरायचं आहे कसं. तर आता हे वापरत असताना आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर चला सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने ह्याचा वापर करायचा आपल्याला. तर पाहू शकता भाऊ बहिणींनो की आता जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे साप किंवा इंचू काटा जे काही प्रवेश करण्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण जे असतं ते म्हणजे दरवाजा असतो बघा. तर त्या दरवाजामध्ये आपल्याला काय करायचं आहे की असं जे जे मिश्रण आहे हे आपण तयार केलेलं, हे काय करायचं आपल्याला की हे आपल्या दरवाजाच्या असं बघा दरवाजावरती थोडं थोडं आपल्याला काय करायचं आहे, तर हे टाकून घ्यायचं आहे बघा दरवाजावरती. किंवा थोडं तुम्ही ह्याला अशा पद्धतीने घासूसुद्धा शकता बघा, जेणेकरून ह्याचं जे पाणी किंवा कांद्याचं जे पाणी आहे ते संपूर्ण बघा ह्याच्यावरती काय होतं आहे लागून राहतं आहे बघा हे अशा पद्धतीनं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दरवाजामध्ये आपण अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून इथं इचू काटा किंवा साप किंवा काय इथून प्रवेश करणार नाही. आपण थोडंसं इकडं साईडने सुद्धा लावू शकतो हे अशा पद्धतीनं, जेणेकरून एकतर साप तुम्हाला हेतंसुद्धा दिसणार नाही किंवा हेतंसुद्धा दिसणार नाही. जरी आलाच तरी ह्याचा जो उग्र वास आहे हे उग्र वासाने काय करणार आहे, साप इंचू काटा जो आहे तो माघारी पळून जाणार आहे. घरात प्रवेश करायचं तर लांबनच लांब पळून जाणार आहे, कारण ह्याचा जो उग्रवास आहे तो लांबपर्यंत येत असतो. 5 फुटावर 10 फुटापर्यंत हा उग्रवास जात असतो आणि त्याच्यामुळे इचूकाटा जो आहे तो घरामध्ये प्रवेश करत नाही. आता हे झालं आपलं दरवाजामधलं झालं की दरवाजामध्ये आपलं जे आहे ते इचूकाटा इथून एक प्रवेश करत असतो. आणि दुसरं म्हणजे खिडकीतून. तर आता आपल्याला खिडकीतसुद्धा काय करायचं आहे, तर चला तर खिडकीतसुद्धा काय करायचं आहे आपल्याला, तर हे खिडकीमध्ये सुद्धा आपल्याला हे बघा या अशा ठिकाणी आपण ज्या पद्धतीने उंबऱ्यावरती आपण हे केलेलं होतं त्या पद्धतीने आपण हे खिडकीमध्ये सुद्धा हे जो कांद्याचा आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं हे खिडकीवर सुद्धा असं जिथून प्रवेश इचूकाटा किंवा साप जे प्रवेश करत असतात तिथं ह्या मार्गामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ह्याला उंबऱ्यासारखं आपल्याला घासायची काही जरूरत नाही, कारण आपण जे हे ठेवलेलं आहे ह्याचा वासच लांबपर्यंत जात असतो. त्याच्यामुळं साप हे कुठंही अजिबात तुमच्या आसपासही फिरकणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आहे की आता साप बाबा ह्या ठिकाणाहून येऊ शकतो किंवा त्या ठिकाणाहून येऊ शकतो, त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आपलं जे मिश्रण तयार करायचं आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा त्या ठिकाणी हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या आडगळीची खोली असेल किंवा आपलं कुठं इचूकाट्याचं असं ठिकाण वाटत असेल तुम्हाला किंवा जिथं भरपूर गवत वाढलं आहे अशा ठिकाणी गवत वाढलं आहे त्या ठिकाणीसुद्धा हे तुम्ही ठेवू शकता. बाहेरच्या आपलं कंपाऊंड असेल किंवा गेट असेल अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघा कधीही तुमच्या आसपास घराच्या तुमच्या किंवा घरातसुद्धा आसपाससुद्धा साप कधीही दिसणार नाही. आणि आला जरी चुकून आला एवढ्याला हे म्हणजे ह्याला लक्ष्मण रेषा म्हणायची थोडक्यात. आणि जरी लक्ष्मण रेषा जरी वलडून आला साप तरी तो काय होणार आहे, भुलून पडणार आहे. आणि भुलून पडल्याच्या नंतर तो साप कधी मारणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. अशाच पद्धतीने हे सापावरती जबरदस्त असं रामबाण आयुर्वेदिक असं औषध आहे बघा. त्याच्यामुळं तुम्ही अशाच पद्धतीने आता पावसाळ्यामध्ये तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले बूट वगैरे किंवा गाड्यांच्या आपल्या ज्या आपण खोळा हातारलेल्या असतात त्यासुद्धा बघा एकदम काळजीपूर्वक उचलायच्या ठेवायच्यात. अशा पद्धतीने आपण पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायची. बूट तर अजिबातच ठेवायचे नाहीत, बुटाच्या ह्याच्यामध्ये जाऊन साप बसत असतात. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही बाथरूमचे ह्या जे सगळे जे पाईप वगैरे आहेत किंवा संडास बाथरूमचे दरवाजे उघडे ठेवायचे नाहीत, बाथरूमचे दरवाजे उघडे ठेवायचे नाहीत किंवा जिथं जिथं साप जाऊन बसू शकतात अशा अडचण कुठेही निर्माण करायची नाही. आपला जो दिवाण कपाट बऱ्याच जणांना सवय असते बघा त्याच्यामध्ये भरपूर साहित्य कोंबून ठेवायची, तर तसं कधीही करायचं नाही. त्याच्यामध्ये जरी साहित्य ठेवलं असेल तर व्यवस्थित नीटनाटकं ठेवायचं आहे, नको असणाऱ्या वस्तू टाकून द्यायच्यात. अशा पद्धतीने बघा हे औषध तयार करायचं आहे.
आणि जे आपल्या घरात नको असलेले साप वगैरे जे बाहेर पळवून लावायचेत. तर भावा बहिणींनो, मी जे हा औषध तुमच्यासाठी जे पावसाळ्यासाठी तयार केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असलं तर आपल्या भावाला नक्कीच लाईक आणि कमेंट करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आपला व्हिडिओ आहे तो सर्वांना शेअर करायचा आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते सुद्धा अशा पद्धतीने काळजी घेऊ शकतात. आणि ही काळजी घेतल्याच्या नंतर बघा बऱ्याच जणांचे प्राण वाचू शकतात. ज्यांना सर्पदंश वगैरे होऊ शकतो त्यांचे प्राण हे वाचू शकतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की अशा पद्धतीने औषध तयार करायचं आहे. तर आवडलं असल्यास आपल्या भावाला नक्की लाईक कमेंट करायची, सपोर्ट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि नवीन नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.